नमस्कार. शिलाई करताना सारखा धागा अडकणे, कपड्याला सळ येणे, कपडा पुढे सरकत नाही किंवा इथं बघा कपडा इथून आपण शिलाई करताना कपडा पुढे सरकत नाही, त्यावेळेला ना हे चाक आपलं जॅम असतं. तर हे कशामुळे होतं हे मी आज तुम्हाला इथं आज सेटल काढून दाखवणार आहे शिलाई मशीनचं. तर शिलाई करताना कोणतीही व्यक्ती आपल्याला सेटल काढून कधीही दाखवत नाही. तर मी आज इथं सेटल कसं काढायचं आणि त्यामध्ये कपडा किंवा धाग्याचे छोटे छोटे धागे त्यामध्ये अडकलेले असतात ते कसे काढायचे बाहेर हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता फुल वॉच करा, जेणेकरून तुम्हाला त्या सेटलमधल्या प्लेटा कशा काढल्या आणि कशा बसवल्या आणि ऑइलिंग कसं केलं हे तुम्हाला समजेल. चला तर मग आता सेटल आपल्याला आधी इथलं काढायचं आहे. तर पहिल्यांदा आपण ही जी प्लेट आहे ती आपल्याला साईडला काढून घ्यायची आणि ही जी बॉबिन आहे ती सुद्धा आपल्याला साईडला काढायची आहे. तर ही बघा, ही बॉबिन आहे ती साईडला काढून घेतली आणि इथं आधी पाहायचं धागा वगैरे आहे का वरती. तर धागा असेल तर काढून घ्यायचा साईडला आणि पूर्ण मशीन हे पूर्ण आपल्याला रिकामं करून घ्यायचं आहे. धागा वगैरे काही शिल्लक ठेवायचा नाही. तर हे बघा, आता हे मी मशीन थोडंसं असं तिरकं ठेवलेलं आहे. तर आता हे आहे सेटल. हे सेटल आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे आणि हे हाफ सेटलचं मशीन आहे. तर चला तर मग आता सेटल काढूया. हे जे 2 स्क्रू आहेत ते आधी आपल्याला काढून घ्यायचे आहेत. इथं हे स्क्रू 2 मी लूज केलेले आहेत. तर हे असं हे सेटल बाहेर काढून घ्यायचं. तर पाहू शकता किती धूळ आहे बघा, पाहू शकता तुम्ही किती धूळ आहे आणि किती घाण आहे यावरती. हे बघा, म्हणजे महिन्यातून एकदा तरी हे आपण सेटल साफ करून घ्यायचं आहे आपल्याला, नाहीतर हे थोडं थोडं करून हे भरपूर घाण होतं आणि या धाग्यामुळेच या घाणीमुळेच हे आपलं सेटल हे झिजत असतं आणि गंजतं हे. तर पाहू शकता. तर आता आपण हे पूर्ण हे सेटल ओपन करायचं आहे. तर हे पहा, हे असं आहे सेटल. हे पूर्ण आता आपल्याला काढायचं आहे. तर आधी हा जो मोठा स्क्रू आहे तो आधी आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. हा पहा, स्क्रू ड्रायव्हरने मी हा स्क्रू ढिला केला, काढलेला आहे. तर हे बघा, यामध्ये सुद्धा छोटे छोटे असे कण आहेत, घाण आहे. या छोट्या छोट्या धाग्यांच्यामुळे सुद्धा आपलं शिलाई मशीन व्यवस्थित चालत नाही. तर हे व्यवस्थित अशा ह्या प्लेटा साईडला काढून घ्यायच्या. याच्यावरती ही एक प्लेट आहे, ती सुद्धा आपण साईडला काढायची. तर इथं पाहू शकता ही जी घाण आहे यामुळे सुद्धा मशीन व्यवस्थित चालत नाही. हे सुद्धा व्यवस्थित साईडला काढून घेते आणि हे आपण इथं बॉबिन घालतो. हे बघा कसं झालेलं आहे, कसं गंजल्यासारखं झाले का नाही गंजल्यासारखं. तर हे वेळच्या वेळी याला ऑइलिंग करून व्यवस्थित साफ करावं लागतं. आणि या कोण्यामध्ये हे ज्या आतल्या साईडला पेचासारखं आहे ना, तर इथंच आपला धागा अडकलेला असतो, चिटकून बसलेला असतो, समजत नाही आपल्याला, दिसतसुद्धा नाही. तर ते व्यवस्थित आपल्याला काढावा लागतो. आपण यामध्ये बॉबिन घालतो. तर बॉबिन अशी ही आपली ही अशी बॉबिन, यामध्ये बॉबिन आपण घालतो त्यावेळेला हे असं फिरत असतं. तर हे व्यवस्थित फिरलं पाहिजे. जर यामध्ये धागा अडकलेला असतो तर हे असं फिरत नाही, जास्त टाईट जातं. त्यामुळे यामध्ये ऑइलिंग करून आपल्याला इथला धागा जर असेल तर तो व्यवस्थित काढायचा आहे. तर आधी मी इथं असं हे काढून घेणार. हे बघा किती घाण आहे बघा. तर हे पूर्ण असं पुसून घ्यायचं. इथं धागा हे बघा, हे सुद्धा आहे बघा, इथं बघा किती घाण आहे. छोट्या छोट्या धाग्यामुळेच किंवा छोट्या छोट्याशा कचऱ्यामुळेच मशीन आपलं कधी कधी खूप बिघडतं म्हणायचं आणि धागा खूप अडकतो यामध्ये. तर हे बघा,
हाच तो कचरा असतो जो आपल्याला धागा म्हणून असं दिसत नाही. हे धागा आपण शिलाई करून करून ना हे धागे असे असे अडकलेले असतात. हे बघा, हे व्यवस्थित आपल्याला साफ करायचं आहे. आता हे प्लेटासुद्धा आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायच्या. आणि हे सुद्धा. आणि आता आपल्याला हे आता यावरती घालायचं आहे. तर आधी हे जे बॉबिन घालत्याला आहे त्यावरती व्यवस्थित आपण हे बसवून घ्यायचं. त्यानंतर ही प्लेट यावरती बसवायची आणि त्यानंतर ही एक प्लेट ही अशी व्यवस्थित इथं बसवायची आहे. तिथं आपल्याला इथं स्क्रू घालायचा आहे. त्यामुळं ही व्यवस्थित इथं जशी पहिला होती त्याच प्रकारे बसवायची आहे. आणि हे आपण ही जी सेटल आहे ते खाली ठेवूनसुद्धा आपल्याला बसवता येत नाही. कारण जर खाली ठेवलं तर हे बॉबिन जे घालत्याला आहे ते वरती येतं आणि ही प्लेट उचलते. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित बसवता येत नाही. त्यामुळे आपल्याला हातामध्ये घेऊनच हे आपल्याला असं घालायचं आहे. तर त्यानंतर आता ही प्लेट आता मी बसवणार आहे. आणि प्लेटची ही जी बाजू आहे खालच्या साईडची ही यावरती आली पाहिजे. हे बघा. आणि दोन्ही या स्क्रूच्या आतल्या साईडला आता हे व्यवस्थित बसलेलं आहे. त्यानंतर हा स्क्रू यावरती टाईट करून घ्यायचा आपल्याला. हे बघा, आता स्क्रूसुद्धा मी व्यवस्थित बसवून घेतला. टाईट करून घ्यायचा आहे. हे बघा, आता इथं पाहू शकता किती व्यवस्थित असं फिरत आहे. आणि आता आपण हे सेटलमध्ये हे आता मशीनमध्ये हे सेटल आपल्याला बसवायचं आहे. तर आधी हे सेटल यामध्ये बसवायच्या आधी बघा इथं आधी पहिल्यांदा ऑइलिंग करून घ्यायचं. व्यवस्थित ऑइल घालायचं यामध्ये. हे बघा, ऑइल घातलेलं आहे मी थोडंसं. हे बघा किती लूज झालेलं आहे ऑइल घातल्यानंतर. आणि त्यानंतर हे कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं. धागा जर कुठं अडकलेला असेल तो बाहेर निघतो. तर हे बघा, हे असे धागे, हे असे धागे असतात बघा. शिलाई करून करून धाग्यांचे कण साचून हे असं तयार होतं. तेच या सेटलमध्ये जाऊन बसतं. इथं सुद्धा ऑइलिंग करून घेऊया. तर आता आपल्याला हे सेटल कसं बसवायचं आहे ते मी दाखवते बघा. हे जे आपण बॉबिन जिथं घालतो ते आपल्याला हे आता असं असतं. तर आपल्याला हे थोडंसं तिरकं करून घ्यायचं. आणि हे अर्धगोल आहे तर यामध्ये आपल्याला ही अर्धगोल यावरती बसवायचं आहे. हे बघा, असं व्यवस्थित घ्यायचं आणि यावरती बसवायचं. तर पाहू शकता असं व्यवस्थित आता हे बसलेलं आहे. तर एकदा आपण इथं स्क्रू घालायच्या आधी आपण एकदा इकडलं चाक फिरवून घ्यायचं. तर बघा अजून व्यवस्थित बसलेलं नाही आहे. तर आता पाहू शकता नाही, अजून व्यवस्थित बसलेलं नाही आहे. त्यामुळे थोडंसं बाहेर काढून घेते मी. आणि हे आता हे निघालेलं आहे. हे असं सुद्धा बसू शकतं. ज्यांना सेटल काढायची प्रॅक्टिस आहे त्यांना बसवता येतं. जे पहिल्यांदा काढतात त्यांना हे पूर्ण काढूनच मगच हे बसवायला पाहिजे. तर हे बघा, हे अर्धगोल आहे. तर हे यावरती असं व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि मग परत एकदा हे चाक असं फिरवून घ्यायचं. तर बघा आता चाक व्यवस्थित असं फिरायला लागले. सुई अजिबात यामध्ये सेटलला लागत नाही. तर आपलं आता हे सेटल व्यवस्थित बसलेलं आहे. तर आता आपण आधी काय करायचं, हे जे स्क्रू आहेत ते आधी व्यवस्थित इथं बसवून घ्यायचे. हे बघा, हे स्क्रू आता मी यावरती बसवलेलं आहे. त्यानंतर स्क्रूड्रायव्हरने आपल्याला हे टाईट करून घ्यायचे आहेत. स्क्रू हे लूज ठेवायचे नाहीत,
टाईट करूनच घ्यायचे. स्क्रू जर लूज असेल तर सेटलसुद्धा लूज होतं आणि मशीनचा आवाज खूप येतो. हे बघा, हे झालं का नाही व्यवस्थित. हे बघा, आवाज येत नाही आता, व्यवस्थित बसलेलं आहे. आता इथं मी बॉबिनसुद्धा अडकवते बघा. हे बघा, व्यवस्थित बॉबिन बसलेले आहे. अशा पद्धतीने हे सेटल काढायलासुद्धा येतं, काढून साफ करता येतं आणि बसवतासुद्धा येतं. मशीन जास्त जाम झाला असेल तर सेटलमध्ये धागा अडकलेला असतो किंवा कपड्यावरती सळ येते, सारखा धागा तुटतो, तर अशा वेळेला आपण घरच्या घरी हे सेटल काढू शकतो. दुरुस्त करायला बाहेर घेऊन जाण्यापेक्षा, त्याला 4 पैसे देण्यापेक्षा आपण घरच्या घरी हे सेटल काढून साफ करू शकतो, ऑइलिंगसुद्धा करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.